देशातल्या आणि तमाम जगातल्या कष्टकरी अन्न निर्माण करण्यासाठी आयुष्यभर झटणाऱ्या सर्व महिलांना माझा नमस्कार. मी अंजली. आज आपण शुद्ध अन्न निर्मिती करणाऱ्या दोन सख्या बहिणी आणि दोन सख्या जावांना भेटणार आहोत आणि त्यांच्या विषमुक्त शेती, विषमुक्त नैसर्गिक गुळ उद्योगाची माहिती जाणून घेण्यासाठी जाणार आहोत पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असलेल्या भीमा नदी काठावर वसलेल्या नागरगाव या गावाला. मीनाक्षी आणि साधना या दोन्ही भगिनी आणि या दोन्ही जावा आपले सासरे नैसर्गिक शेती तज्ञ कांतीलाल नलगे यांच्या मार्गदर्शनाखाली हे भव्य काम उभं करतायत. गेल्या 2 दशकांपेक्षा जास्त काळ नलगे कुटुंब विषमुक्त ऊसाची शेती करते. त्यांच्या ऊसापासून गुळ आणि गुळाचे पदार्थ निर्मिती करून या कुटुंबाने मोठा आदर्श घालून दिलाय. जाऊया त्यांच्या शेतात. नमस्कार, मी अंजली. आज आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातल्या भीमा नदीकाठी. 2026 हे वर्ष संयुक्त राष्ट्र संघानं आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केलं. अशा वेळी आपण एका शेतावर आलोय आणि तुम्ही बघू शकता इथं आपण एका गुऱ्हाळ घरामध्ये काही महिला काम करतात. आपण आज त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. ताई, आपण किती वर्षापासून हे काम करताय? तुमचे काय अनुभव आहेत? गेल्या 10 वर्षापासून तुम्ही हे सगळं करताय, तर तुमचा काय अनुभव आला? म्हणजे सुरुवातीला काम करताना काही अडचण वाटली का? म्हणजे कसं तुम्ही वडिलांच्या तिकडं कांद्याचं पीक होतं किंवा गहू असले पीक होतं आणि इकडं ऊसाचं विषमुक्त खायचं म्हटल्यावर का आणि जगाला पण आपण ते देतोय म्हटल्यावर त्यात एक आनंद आहे. पण आपणही खाऊन आणि दुसऱ्याला पण चांगलं. तर एक माझं लग्न झालं, आता पप्पाच्या तिकडे पण वांगे करत होतं ना, तर औषध फवारणी वगैरे भरपूर व्हायची त्यावेळेस. आणि इथं ना थोडं केले होते सुरुवातीला, गुळ नव्हता त्यावेळेस. आम्ही वांग्याची 1च कॅरेट निघायची. पप्पाची तिकडं 30 ते 35 कॅरेट निघायचे आणि इकडं पण आता समजा तिकडं मार्केटला, मोठ्या मार्केटला, पण इथं आपल्या साध्या मार्केटला सगळ्यात आधी आमची वांगी खपल्या जायची. का तर सेंद्रिय वांगे म्हणल्यावर म्हणजे पहिल्या वर्षी केलं ना ते, त्यानंतर नाही वांगी केली. त्यानंतर हे गुऱ्हाळच टाक गुऱ्हाळ आणि इथंच पहिल्यांदा सुरुवात झाली ना. आता केमिकलचं गुऱ्हाळ नव्हतं बघितलेलं, काय नव्हतं. डायरेक्ट आपलं हेच गुऱ्हाळ बघितलं. त्याच्यामुळे त्यात आणि काय फरक एवढं नाही माहिती, एवढं विशेष नाही काही. आता चवीत जर म्हणाल ना, आमची बारीक मुलाला जरी दिलं ना तुम्ही गुळ बाहेरचा, तरी ते सांगणार की हा गुळ कोणता, आमचा गुळ नाही किंवा थूक, लगेच कळतं. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 14 वर्ष. म्हणजे 14 वर्ष. आणि त्यापासून तुमच्या वडिलांकडे तुम्ही होता तेव्हापासून शेती करता? हो, पप्पाकडं शेती होतीच ना तिकडं. आणि आम्ही शाळेतून आल्यानंतर मदत करतोच ना. आता शेतकऱ्याच्या मुली म्हटल्यावर सगळं करतोच ना. गाई होत्या, शेतीत पण काम करत होतो, खुरपणी वगैरे सगळं करू लागत होतं तिथं पण आईवडिलांना. तुमच्या माहेरी केमिकलची शेती होत होती, बरोबर? आणि इथे आल्यानंतर तुम्ही ऑर्गॅनिक म्हणजे विषमुक्त शेती बघितली. या दोन्हीमध्ये तुम्हाला काय फरक वाटतोय आज इतक्या 10 वर्षानंतर? तुम्ही आधीचा तिथलाही अनुभव घेतला केमिकलच्या शेतीचा आणि इथला पण. आता तिथं जे म्हणजे जे 5 एकरात जे निघतं ना, ते आमचं अर्धा एकरातच निघतंय. मध्ये सर्वाधिक महिला शेतकरीच काम करतात. म्हणजे जवळपास 80% महिला शेतात काम करतात. आणि शेती व्यवसाय हा 80% आपण भारतातला म्हटलं तरी महिलांवर अवलंबून आहे. तर आपण
आता ताईंची जमात सांगूया. या दोघी जणी जावा आहेत आणि सख्या बहिणी अरे वा. सख्या बहिणी आहेत, सख्या आणि जावा पण आहेत. तर आपण या ताईंची संवाद साधूया की नाही. त्यांचा काय मला किती वर्ष झाले? 13 वर्ष. लग्नाला 13 वर्ष झाली. म्हणजे तुम्ही जवळपास सोबत सोबतच या घरामध्ये आला. हा. तुमचा काय अनुभव आहे त्या शेतीबद्दल? काय नाही, मला अनुभव म्हणजे अभिमान वाटतो की मी ह्या घरात आले. सेंद्रिय शेती म्हणजे लोकांना पण विषमुक्त खायला मिळतंय आणि मला पण मिळतंय. आपण मीनाक्षी ताईंशी बोलतोय आणि ताईंचे आपण शेतीतले गेला म्हणजे तुम्ही पण तुमच्या वडिलांकडे शेती करत असाल आणि इथे पण करताय. तर जसं ताईंनी अनुभव सांगितला तसा की तिकडे एवढं उत्पन्न होतं, तर तुमचा तसा काय अनुभव आहे? तुम्हाला काय वाटलं की म्हणजे इकडे अरे सुरुवातीला उत्पन्न निघत नाहीये नैसर्गिक शेतीमधून किंवा ऑर्गॅनिक शेतीमधून, तर असं वाटलं का नाही वडिलांकडे करत होतो तेच फार भारी होतं, असं कधी वाटलं का? नाही, जसं आम्ही करतोय तसं म्हणजे चांगलंच निघतंय उत्पन्न. मिळालं. हो. ती आल्यापासून गुराळच झालं. मी आल्याच्या पुढे गुराळच झालं. अच्छा, म्हणजे गुराळाला 13 वर्ष आली, हा. 12-1 वर्ष आली. हे कसं शिकत गेला तुम्ही? हे गुराळाचं तुम्ही कुठं बघितलं नाही तर याचं अनुभवाने सुरुवातीला काय अडचणी आल्या का तुम्हाला? आहे ना वेगवेगळ्या. आता पहिल्यांदा नाही का पूर्वीसारखे असे कापड टाकत होते तसं करत होतो पहिल्या वर्षी. नंतर नामच म्हणले की आपण तूप लावून बघू. मग तूप लावलं, मग ते चांगलंही झालं. मग तेव्हापासून तूपच लावलं. सुटायला लागला गुळ. हा, पटकन. एक गोष्टी आम्ही शिकत शिकत. तुम्हाला हे माहिती आहे का की जगातली भारतातली सगळी जे काय प्रत्येक माणूस अन्नाचा घास खातोय त्यातल्या प्रत्येक अन्नाच्या घासामध्ये 80% कष्ट हे फक्त बायकांचे आहेत. जेवण बनवायचं, सगळं करायचं. खूप तुमचं जीवन बघायला गेलं तर इकडच्या बाजून बघायला तुमचं जीवन कष्टी आहे, हे आहे, कष्टदायक आहे जास्त. तर ह्या आता यंदाचं वर्ष संयुक्त राष्ट्रांनी जगात शेतकरी महिलांचं वर्ष जाहीर केलं आहे. म्हणजे ज्या महिला शेती करतात त्यांचा सन्मान करणे. तुम्हाला ह्याच्याविषयी काय वाटतं का? म्हणजे आपली कोणी ते दखल घेत आहे असं काय वाटतं? हो, चांगलं वाटतं ना. कारण की हो का स्त्री पुरुष कंपनीत असू द्या कुठे असू द्या दोघं संघच बाहेर पडतात. पण सकाळपासून उठल्या पण स्त्रीला सगळं आवरावं लागतं. बरोबर. सगळं मुलांचं स्वयंपाक भांडी धुणं सगळं करावं लागतं. परत नवऱ्यावर पण जायचं आणि परत संध्याकाळी आल्यावर ते मस्तपैकी बसणार हे करणार. आणि स्त्रियांनी मात्र परत स्वयंपाकाला सुरुवात 10-11 वाजेपर्यंत तिचं चालूच. चांगली नाही यातून एक म्हणजे दोघांना समान पाहिजे. समानता म्हणजे सगळंच काम पण समान. समानता पाहिजे म्हणल्याप्रमाणे व्हायला पण पाहिजे. तुम्ही दोघी उच्च शिक्षित असून म्हणजे आता हे काम करतोय असं तुम्हाला वाटत नाही का आपण नोकरी करायला पाहिजे होती, काय करायला पाहिजे होती का? हे आहे ते असं बरं वाटतं, छान वाटतं. उलट नाही का शेवट नाही का दुसऱ्याकडं कामाला जाऊन काहीतरी जॉब करण्यापेक्षा आपलं स्वतःच नाही का बिझनेस दुसऱ्याच्या हाताखाली करण्यापेक्षा आपलं घरचं केलं चांगलं. एक स्वतःचा बिझनेस सगळं आहे. बाहेर जाऊन दुसऱ्याचं करण्यापेक्षा आपलं कोणती पण स्त्रीचं तसंच असतं ना, आपलं स्वतःच चांगलं नव्हतं. ग्रामीण भागात शेतकरी पोरांना लग्न करायला कोण तयार होत नाही. एक लय समस्या आहे, सामाजिक समस्या आहे सध्या. सगळेच जर म्हणले नोकरदार तर शेती तसं बघा ना. आता जर समजा बाहेर शहरात दिले तर मुलीला आपण शहरात दिलं सगळं विकत असतं, पाण्यापासून सगळं विकत असतं. तसं आपलं ग्रामीण भागात आहे का एवढं सगळं मुक्त वातावरण असतं. पूर्ण वातावरणापासून सगळं चांगलं असतं तरी पण त्यांना शहरातच लागतं. आता ती आजकालची तुम्ही काय तरुणींना लग्नाळू मुलींना काय आव्हान कराल का? तुमचा व्यवसाय बघता, तुमचा अनुभव बघता, तुम्ही पण MA झालाय, पुण्यात जाऊन नोकरी करू शकला असता ठरवलं असतं तर किंवा हे कराय. पण आज नोकरीपेक्षा जास्त समाधान तुम्हाला हे नैसर्गिक विषमुक्त शेती अन्न निर्माण करण्यात आहे. तर नवीन तरुण मुलींना तुम्ही काय संदेश द्याल की खूप जण शेतकरी मुलासोबत लग्न करायला तयार होत नाहीत, म्हणजे त्यांना काय संदेश द्याल? ऊसापासून गुळ तयार करतो. आता समजा दुसरे शेतकरी असतात ते गाईपासून गावरान गाईचे तूप दही हे विकू शकतात. कोणी काही व्यवसाय करू शकतं. ज्याच्यात जिद्द असली ना ते कोणत्या याच्यातून बाहेर पडू शकतो. आता आजकाल कसं झालंय ग्रामीण भागातल्या मुलीला असू द्या शहरी भागातल्या सगळ्यांना शहरातून हे झाले.
ओढ लागली. एक दिवस फिरायला यायचं मग त्यांना लई मज्जा वाटते हे करायची सगळं बघायचं हे याला हात लावू का त्याला हात लावू का पण रोजचं जीवन नको वाटतं हे का नाही आणि एक दिवस खूप भारी वाटतं. हा. कायमस्वरूपी जीवन चांगलं ना उलट तुम्हाला जर एवढं चांगलं सगळं मिळतंय मग त्या जीवनात उलट चांगलं ना त्या याच्यात जाणं तुम्ही दलदलीत जाणं. आता आपण दोघींच्या प्रत्यक्ष शेतीशी निगडीत जो व्यवसाय आहे गुळ तयार करण्याचा आपण गुऱ्हाळघरावरती संवाद साधला. त्याच्यातून दोघीही महिला यम्य आहेत, उच्च शिक्षित आहेत बहिणी हा, बघा. आणि विशेष म्हणजे दोघीही बहिणी आहेत आणि एकाच घरात त्यांचं लग्न झालेलं आहे. दोघी मिळून हा व्यवसाय चालवतात. त्यांच्या कुटुंबालाही याच्यातून प्रेरणा मिळते आणि पूर्ण हे युनिट म्हणजे जास्तीत जास्त जसं म्हणल्याप्रमाणे की 80% महिला या शेतामध्ये काम करतात आणि त्याच्याशी निगडीत व्यवसायामध्येही देखील. तरी हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून संयुक्त राष्ट्राने घोषित केलं आहे. त्यासाठी आपण या दोन्ही ताईंना शुभेच्छा देऊया आणि यांचा व्यवसाय अजून भरभराटीत जावो अशी. चैतन्य कानिफनाथ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आज या ठिकाणी चैतन्य नैसर्गिक गुळ कांतीलाल शेठ नलगे यांचा हा उद्योग प्रक्रिया आणि त्यानिमित्तानं जगभरामध्ये महिला आंतरराष्ट्रीय शेतकरी दिन वर्ष म्हणून शासनाने जगभरात घोषित केलेलं आहे आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी या उद्योगाच्या संचालका असतील मीनाक्षीताई नलगे आणि साधनाताई नलगे या ठिकाणी सर्व काम पाहतात. त्यामुळं हा उद्योग आणि या व्यवसायातून सर्वांना विषमुक्त गुळ खायला मिळतो हे महत्त्वाचं आहे. यावेळी जागतिक महिला शेतकरी वर्षानिमित्त साधनाताई आणि मीनाक्षीताई यांचा सत्कार करण्यात आला.